नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत स्पेशल या आमच्या खास शो मध्ये आपलं स्वागत. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. देशातील राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची चांगलीच हजेरी घेतली आहे. तर काँग्रेसनेही कोरोना परिस्थितीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. पाहुयात कोरोना काळात रंगलेला हा राजकीय कलगीतुरा. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होतीये. कोरोना बाधित राज्यांमध्ये ऑक्सिजन, रुग्णालयातले बेड, व्हेंटिलेटर आणि औषधं मिळणं कठीण झालंय. जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रत्येक राज्य धडपडतंय. राजधानी दिल्लीत आजही ऑक्सिजनची टंचाई कायम आहे. त्यामुळेच रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांच्या जीवाला सतत घोर लागलाय. दिल्लीला मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जात नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. त्यामुळेच दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलाय. ऑक्सिजन पुरवठ्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारची चांगलीच हजेरी घेतली आहे. दिल्लीला कोणत्याही परिस्थितीत 700 मेट्रिक टन कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. तसंच यापूर्वी दिलेला आदेश केवळ एका दिवसापुरता मर्यादित नव्हता. केंद्र सरकारनं आम्हाला कठोर आदेश द्यायला भाग पाडू नये अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारची हजेरी घेतली आहे. तसंच केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात इतक्या अटी का घालण्यात आल्यात असा सवाल सुद्धा विचारलाय. यावरून तुम्हाला देशातल्या कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याविषयीची कल्पना आली असेल. देशात ऑक्सिजन टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय. मात्र देशातील बहुतेक राज्यांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते. एकीकडे दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठ्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलंय, तर दुसरीकडे दिल्लीत काही रुग्णालयात गुरुवारपासून ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आलेत. त्यापैकीच एक म्हणजे दिल्लीतलं RML रुग्णालय. दिल्लीतल्या बड्या रुग्णालयांपैकी एक अशी या रुग्णालयाची ओळख आहे. DRDOनं इथं ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारलाय. या प्रकल्पातून ऑक्सिजनच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. तसंच ऑक्सिजन निर्मितीचा आढावा घेतला. पिछले कुछ दिन से हम तैयारियां करवा रहे थे, जो कि आज संपूर्णता की तरफ पहुंचती दिखाई दी है. यहाँ पर लगभग 200 नए बेड और उन बेड्स में 22 बेड्स विशेष रूप से ICU के, ये हमने आज क्रिएट करने की दिशा में अपने प्रयासों को पूरा किया है. और उस बेड्स के कॉम्प्लेक्स को आज हम लोगों ने विजिट किया है. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललंय. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारकडून कोरोना पीडित राज्यातील परिस्थितीचा सतत आढावा घेतला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना पीडित 5 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री तसंच राज्यपालांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी या राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी मोदींनी फोनवरून चर्चा केली. पण आता यावरून सुद्धा राजकारण सुरू झालंय. हेमंत सोरेन जो झारखंड के मुख्यमंत्री, उन्होंने जो बात कही है वो फेडरल स्ट्रक्चर को भारत के ऐसा लगता है मोदी जी तोड़ रहे हैं. उन्होंने कहा कि मैंने जब उनसे कोरोना के बारे में, अपनी समस्याओं के बारे में बात की तो वो मन की बात करते रहे. उन्होंने मेरी नहीं सुनी, झारखंड की नहीं सुनी. देशात कोरोनामुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलंय. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी त्यांनी या पत्राद्वारे काही सूचना केल्यात. राहुल गांधींनी आपल्या पत्रात पंतप्रधानांनी कोरोनाच्या महामारीपासून लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्यायला हवं अशी मागणी केली आहे. देशातील कोरोनाच्या म्युटेशनचा सतत शोध घ्यायला हवा. सर्व म्युटेशनवर लसीच्या चाचण्या घ्यायला हव्यात.
तसंच लवकरात लवकर देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याची आवश्यकता सुद्धा त्यांनी या पत्रातून बोलून दाखवली आहे. देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षांकडून करण्यात आलाय. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी काँग्रेसच्या खासदारांची एक बैठक घेतली. त्यात लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातले काँग्रेसचे सदस्य उपस्थित होते. देशातील कोरोना परिस्थितीवर सोनिया गांधींनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच केंद्र सरकारच्या एम्पॉवर्ड ग्रुप आणि नॅशनल टास्क फोर्सनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. केंद्र सरकारला त्यासाठी तयारी करण्याचा सल्लाही दिला होता. तसंच संसदीय समितीसह विरोधी पक्षांनी याविषयी वारंवार चिंता व्यक्त केली होती, पण पंतप्रधानांनी त्याकडे साफ दुर्लक्ष करून वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावर मात केल्याचं जाहीर केलं. ऑक्सिजन, औषधं, व्हेंटिलेटर आणि अन्य साहित्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही. उलट केंद्र सरकारनं अनावश्यक प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च केला असा आरोप या बैठकीत करण्यात आलाय. कोरोना पीडितांची मदत करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा केंद्राकडून छळ केला जात असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलंय. कोरोना काळात देशातील सिस्टीम अपयशी ठरली नसून केंद्र सरकार देशातील संसाधनांचा योग्य प्रकारे वापर करण्यात अपयशी ठरल्याची टीका सोनिया गांधींनी केली आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यात आता ममता बॅनर्जींनीही केंद्र सरकार विरोधात रणशिंग फुंकलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून केंद्र सरकार ममता बॅनर्जींच्या निशाण्यावर आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी पत्र लिहिलंय. पत्रात ममता बॅनर्जी म्हणतायत, पश्चिम बंगालला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्राकडून इतर राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय, मात्र पश्चिम बंगालला ऑक्सिजनचा पुरवठा करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय. देशावर कोरोनाचं संकट असताना आता राजकारण सुरू झालंय. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. खरं तर या संकट काळात राजकारण न करता एकजुटीनं कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत स्पेशल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सर्वांनाच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. तसंच कोरोनाच्या संकट काळात इतरांना मदत करणाऱ्या कोरोना योद्ध्यांकडून समाजानं आदर्श घेण्याची देखील आज खरी गरज आहे. कोरोना संसर्गाचा धोका असतानाही हे कोरोना योद्धे विविध प्रकारे इतरांची मदत करतात. कोणी गरजूंसाठी टिफिन सेवा सुरू केली आहे, तर कोणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देत आहे. पाहुयात कोरोनाच्या संकट काळातील या सुपरहिरोंची प्रेरणादायी कहाणी. साठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सेवा सुरू केली आहे. या संस्थेकडून कोरोना रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सेवा पुरवली जातीये. जम्मू में भी ऑक्सीजन की काफ़ी परेशानी हो रही है. लोगों में कुछ केओस भी हो रहा था, पैनिक भी हो रहा था. तो उसके चलते हमने पिछले हफ्ते से कुछ सिलेंडर ऑक्सीजन के परचेज़ करके हमने लोगों के बीच में बांटने शुरू किए. कोशिश ये रहेगी कि जितने भी ज़रूरतमंद लोग हैं जिनका इनसे भला हो सकता है, तो हम ज़रूर आज शाम से ही इस काम में लगे हैं. सध्या जम्मूमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा नाहीये, पण काही रुग्ण घरी उपचार घेत असून त्यांना ऑक्सिजनची गरज भासतीये. विशेषतः वृद्ध रुग्णांना रुग्णालयात जाणं शक्य होत नाही किंवा एखाद्याला काही कारणामुळे ऑक्सिजन सिलेंडर मिळतही नाहीये. अशा रुग्णांसाठी या संस्थेमार्फत मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यात येतोय. आता रायपूर मधला हा उपक्रम बघा, ऑक्सिजन ऑन व्हील. या उपक्रमामुळे रायपूर मधील कोरोना रुग्णांसाठी मोठी मदत होतीये. कोविड संक्रमित मरीजों के लिए ऑक्सीजन कंसंट्रेटर की निःशुल्क घरपोच सेवा आपके लिए. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासल्यास ऑक्सिजन ऑन व्हील ही सेवा तात्काळ त्या रुग्णाच्या घरी पोहोचते. या ऑक्सिजन ऑन व्हील सोबत डॉक्टर, नर्स आणि टेक्निशियन स्टाफ देखील तैनात आहे. त्यामुळे रुग्णाला योग्य प्रकारे उपचार देणं शक्य होतंय. विशेष म्हणजे ही सगळी सेवा मोफत दिली जातीये. जैसे ही आप देखे होगा कि मरीज आने कम हुए, जैसे ही थोड़ा सा रायपुर स्टेब्लिश हुआ, तब फिर हमें लगा कि लोग जो होम क्वारंटाइन में हैं, जो लोग घर में स्वास्थ्य लाभ ले रहे हैं, मगर कहीं ना कहीं आप देखना
कि उनको भी सांस लेने में कई लोग प्रॉब्लम हो जा रहे हैं, डर जा रहे हैं। तो ऐसे लोगों के लिए ऑक्सीजन ऑन व्हील्स चालू की गई है, जिसमें बाकायदा 2 डॉक्टर की ड्यूटी है। लगातार वो लोग 10-15 मरीज जो गरीब मरीज हैं उनके यहाँ ऑन फोन में जाके वो लोग इलाज कर रहे हैं। नागरिकांना संपर्क करण्यासाठी खास लँडलाईन तसंच मोबाईल नंबरही देण्यात आलाय। अनेक नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतलाय। हमने उसके लिए एक कॉल सेंटर भी डेवलप किया हुआ है, स्पेशल कॉल सेंटर है, 405554 उसका नंबर है। इसमें आप कॉल कर सकते हैं। जैसे ही आपका कॉल हमको मिलता है, हमारे डॉक्टर्स आपके घर तक पहुंचते हैं, आपका ऑक्सीमीटर से पल्स चेक करते हैं, ऑक्सीजन की मात्रा चेक करते हैं, और उसके बाद यदि उनको ये महसूस होता है कि आपको ऑक्सीजन कंसनट्रेटर की ज़रूरत है तो वहीं पर आपके घर पर ही ऑक्सीजन कंसनट्रेटर मशीन उपलब्ध कराई जाती है। कोरोना काळात ऑक्सिजन आणि औषधांची मोठ्या प्रमाणात गरज भासतीये। तसंच क्वारंटाईन असलेल्या कोरोना पीडित कुटुंबाला अन्न पाणी पुरवण्याचीही गरज निर्माण झालीये। आणि याच पार्श्वभूमीवर कानपूरमधील गरजू कुटुंबांसाठी एका समूहानं टिफिन सेवा सुरू केली आहे। या समूहाकडून दररोज सकस जेवण तयार केलं जातं। जेवण तयार करताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातंय आणि त्यानंतर हे जेवण गरजू कुटुंबाकडे पोहोचवलं जातं। अपने घरों पे कोविड पेशेंट हैं या उनके फैमिली वाले हैं जो आइसोलेशन में पड़े हैं या क्वारंटीन हैं, तो मालूम पड़ा उनके घरों में खाना बनाने की बड़ी दिक्कत हो रही है। तो उनके घर पे हम लोग अपने शुद्ध बिल्कुल खाना घर का सा बनवा करके उनके घर पे डिलीवरी भी दे रहे हैं, उसका कोई चार्ज नहीं लेंगे। कोरोनावर उपचार घेत असलेला रुग्ण मनातून खचून जातो। अशा रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते। अहमदाबादच्या SVP रुग्णालयातील डॉक्टरांनी हीच गरज ओळखून एक अभिनव उपक्रम सुरू केलाय। कोरोना रुग्णांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी इथले डॉक्टर्स PPE किट घालून रुग्णांसमोर गाणी गातात। हे डॉक्टर एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाहीयेत। ते उपचार करून रुग्णांचा जीव तर वाचवतातच, सोबतच त्यांना मानसिक आधारही देतायत। रुग्ण खचू नये म्हणून त्यांचं मनोरंजनही करतायत। हा व्हिडिओ उत्तराखंडच्या अल्मोडातील आहे। कोरोनाच्या धास्तीनं बेशुद्ध पडलेल्या वृद्धाच्या मदतीला कुणीच आलं नाही। ती परिस्थिती पाहून पोलीस कर्मचाऱ्यानं तात्काळ PPE किट घातलं आणि त्या रुग्णाला आपल्या खांद्यांवर घेऊन रुग्णालयात भरती केलं। पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता। मात्र या पोलिसानं कोरोना संसर्गाची पर्वा न करता या वृद्धाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि याच लोकांच्या कामामुळे आज अनेकांना जीवनदान मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कोरोनाच्या संकट काळात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेसाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात। गोरगरीब रुग्णांना ते परवडत नाही, त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। पण बिहारच्या मुंगेरमधील एका प्रतिष्ठानने कोरोना रुग्णांसाठी अत्यंत कमी दरात ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे। या रुग्णवाहिकेत कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनसह सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। मुंगेर मंचानं ही सेवा सुरू केली आहे। इस कोविड एपिडेमिक में जहां लोग को ही काटने में लगे हैं, वहीं कुछ ऐसे लोग और संस्था भी है जो लोगों को मदद पहुंचाने में लगे हैं। मैं बात कहूँ कि एम्बुलेंस की, जिसकी अभी सबसे ज़्यादा आवश्यकता होती है, लेकिन एम्बुलेंस का जो भाड़ा है वो काफ़ी ज़्यादा है। 2 से 3 किलोमीटर ले जाने में 5 से 10 हज़ार रुपया तक लोग वसूलते हैं। लेकिन एक ऐसी मुंगेर मंच एक ऐसी संस्था है जिन्होंने ऑटो एम्बुलेंस की आज से स्टार्टिंग की है। ऑटो एम्बुलेंस की खासियत क्या आप देख सकते हैं कि ऑटो एम्बुलेंस पेट सेवा, ठीक है, इसमें ऑक्सीजन के साथ सैनिटाइजर
भी है। ये एक ऑटो एम्बुलेंस है जिसमें मैं दिखाना चाहूँगा कि इसमें देखिए यहाँ पे जो भी बैठे हुए हैं इनका काम है कि जो जहाँ से उनको फ़ोन आएगा वहाँ तक जाएंगे, उनको लेके जाएंगे। पीछे में जो ऑक्सीजन का सिलेंडर, हम चाहेंगे कि अपने सहयोगी से वो दिखाएं कि पीछे में जो है ऑक्सीजन का सिलेंडर रखा है, सामने में सैनिटाइजर भी है। ऐसे इसके बाद इसमें अभी काम होना है, लेकिन ये अब बिल्कुल ही लोगों के लिए बिल्कुल ही बन चुका है। जो भी फ़ोन होगा, आप देख सकते हैं कि जो आगे में ही है जो फ़ोन नंबर है, फ़ोन हम चाहेंगे कि दिखाए कि फ़ोन का जो नंबर है 7258036233, इस पे जो भी लोग स्थानीय लोग इस पे फ़ोन करेंगे तो ये सेवा उनको तत्काल मिल जाएगा। तर आपण पाहतोय कोरोनाच्या संकट काळात लोक पदरमोड करून इतरांची मदत करतायत, तर काही लोक या संकटाचा गैरफायदा देखील घेतात। दिल्ली पोलिसांनी खान मार्केटमधील प्रसिद्ध चाचा रेस्टॉरंटमधून 96 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त केलेत। तर काल दिल्लीच्या लोधी कॉलनीतील एका रेस्टॉरंटवर छापा मारून पोलिसांनी 519 कॉन्सन्ट्रेटर्स जप्त केलेले होते। दिल्ली पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जाते आणि या सगळ्या पोलीस कारवाईचा आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा आपण पाहूयात। ऑक्सीजन की किल्लत से पूरी दिल्ली, पूरा देश परेशान है और ऐसे में कुछ मुनाफाखोर अब भी मुनाफे की सोच रहे हैं। ऐसे ही लोगों पर लगातार तबिश बढ़ा रही है दिल्ली पुलिस। और आज साउथ दिल्ली पुलिस ने खान मार्केट के प्रसिद्ध खान चाचा रेस्टोरेंट पे रेड डाली। यहां से उनको 96 कॉन्सेंट्रेटर मिले हैं, ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मिले हैं। सिर्फ खान मार्केट का ये ही रेस्टोरेंट नहीं बल्कि एक और रेस्टोरेंट टाउन हॉल में भी 9 कॉन्सेंट्रेटर मिले हैं। बताया जा रहा है कि इसका मालिक नवनीत कालरा, जिसका नाम बताया जा रहा है, वो पेस्ट्री पार्टीज में एक आम चेहरा है, बड़े लोगों से उसके संबंध है। और ऐसे में नवनीत कालरा के 3 रेस्टोरेंट में केवल 2 दिन के अंदर 500 से ज्यादा ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स बरामद हुए हैं और 3 लोगों की गिरफ्तारी अब तक बताया जा रहा है कि इस पूरे मामले में हो चुकी है। नवनीत कालरा फरार चल रहे हैं। अभी तक की जो जानकारी आ रही है उसमें पुलिस ने बताया है कि बाहर विदेशों से, चाइना से इन कॉन्सेंट्रेटर्स को मंगवाया जा रहा था और यहां पर भारी मुनाफे के साथ कालाबाजारी करके, स्टॉक करके लोगों को बेचा जा रहा था। और ऐसे में 2 दिन के अंदर 3 रेस्टोरेंट से 500 से ज्यादा ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर पुलिस ने बरामद किए हैं और फिलहाल नवनीत कालरा की तलाश जारी है। यासोबतच वेळ झाली, इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।